जुलै महिन्यातल्या 10 तारखेला आहे. 20 दिवस आपल्याकडे आहेत आणि काही विद्यार्थ्यांचे फोन आले, की सर काही अधिनियम आम्ही स्वतः वाचले किंवा काही ऐकले. पण जो कायद्याचा जोस आहे किंवा कायदा म्हणलं, की असं एकदम सोपं झालं पाहिजे. तो काही होत नाही. मी म्हणलं, "अरे बाबा 20च दिवस राहिलेत, काय करू?" सर काही तर असं करा, की ज्याच्यामध्ये तुम्ही त्या कायद्याला सोपं करू शकताय. आणि मग काल वेअर ॲक्ट प्रिंट काढला आणि प्रिंट काढून आज म्हणलं बॅच लॉन्च करावी. अ, जर व्यवस्थितपणे केलं, तर गेल्या वेळेसच्या BMCचा आपल्याला अतिशय चांगला अनुभव आहे. BMCला 50 प्रश्नापैकी 49, 48, 49, 48 पर्यंत पोरांनी रिस्पॉन्स दिलेला आहे आणि जवळ-जवळ 80 ते 90% आपल्या मुलांचं BMC इन्स्पेक्टरला सिलेक्शन झालेलं आहे. अतिशय चांगली पोस्ट. एम-आय-डी-सी मधल्याही भरपूर पोस्ट आहेत. 4 ॲक्ट आहेत. सुरुवातीचा एम-आय-डी-सी ॲक्ट आहे. आता बघा, नेमकं आयोग काय विचारणार आहे, त्याच्याकडं जर विशेष गोष्टीकडे लक्ष देऊन अभ्यास केला तर ते सोपं होईल. एकूण 40 प्रश्न आहेत. 40 पैकी 10-10 जरी 10 नाही, त्याच्यावर 15-15 येतील आणि त्याच्यावर 5-5 येतील. 15, 15-15, 30 किंवा एम-आय-डी-सी ॲक्टवर 20 प्रश्नापर्यंतही प्रश्न येऊ शकतात. असा त्याचा अर्थ आहे. 20 प्रश्नापर्यंत प्रश्न एम-आय-डी-सी ॲक्टवर येऊ शकतात. आणि मग आणि मग त्यांचा सेवा नियम आहे आणि लोकसेवा हक्क अधिनियम आणि माहिती हक्क अधिनियम. तर माहिती हक्क अधिनियम आणि याच्यावर 5-5 किंवा दोन्हीवर मिळून 5 येऊ शकतील, इकडं 35 येऊ शकतील. शेवटी आता टी-सी-एस आहे. टी-सी-एस प्रश्न कसे विचारते हे तुम्हालाही माहित आहे. आता बघा, टी-सी-एस प्रश्न विचारत असताना नेहमी मी सांगितलं, की अर्धे प्रश्न हे कन्सेप्च्युअल असतात, अर्धे प्रश्न हे फॅक्च्युअल असतात. मग आता त्या दृष्टिकोनातून विचार केला तर हा जो अधिनियम आहे तो अधिनियम आहे साधारणतः 69 कलमाचा हा अधिनियम आहे. 69 कलमाचा हा अधिनियम आहे. 69 कलम आहेत. 7 प्रकरण आहेत. अतिशय छानपणे आपण हे 7 प्रकरण आणि 69 कलम घेऊ. अ, जास्तीत जास्त म्हणजे कमी वेळेमध्ये माझं तो संपवण्याचा उद्देश असेल. जेवढं कमी वेळेत संपवता येईल तेवढ्या कमी वेळेमध्ये संपवण्याचा माझा उद्देश असेल. आता उद्देश काय आहे? उद्देश आहे औद्योगिक विकास किंवा औद्योगिक जे क्षेत्र आहे ते औद्योगिक क्षेत्र औद्योगिक वसाहती याची व्यवस्थितपणे औद्योगिक वसाहती यांची जडणघडण व्हावी. म्हणजे उद्योग क्षेत्राची एक संस्कृती निर्माण व्हावी. उद्योग क्षेत्र, औद्योगिक क्षेत्र निर्माण व्हावेत आणि उद्योगाची जडणघडण व्हावी. या दृष्टिकोनातून एम-आय-डी-सी स्थापन करणे. आणि उद्योगाच्या ज्या काही जागा, इमारती आहेत त्या मिळवून देणे. उद्योगांना जागा, इमारती मिळवून देणे. या उद्देशानं हा अधिनियम आला. मी आताच तुम्हाला सांगितलं, की एकूण 7 प्रकरणं आहेत. प्रकरण 1 मध्ये हे हे कधी-कधी कामाला येतात, की आपल्याला टायटल किमान कळाले, की या प्रकरणामध्ये हे टायटल आहे. असं कळाले, की ते व्यवस्थितपणे कामाला लागतात. प्रकरण 1 मध्ये प्रारंभिक आहे. कलम 1 आणि 2. प्रकरण 2 मध्ये स्थापना आणि रचना आहे, म्हणजे एम-आय-डी-सीची स्थापना आणि रचना. एम-आय-डी-सी स्थापन झाली, प्रकरण 2 ही स्थापन झाली, रचना झाली तर 3-13 होतं. 3 ते 13 पर्यंत कलम आहेत. प्रकरण 3 आपलं जसं संविधानाचं प्रकरण 3 आहे, तसं यांचंही अधिकार आणि याच्याबद्दलचं जे भाग आहे, तो प्रकरण 3 मध्ये सांगितलेलं आहे. सगळे जे अधिकार आहेत म्हणजे कामं, अधिकार जे काही आहेत ते
आणि मग आपलंही पहिलं जो समतेचा अधिकार आहे तो 14 ते 18 आहे. यांचंही 14 ते 18 आहे, हे लक्षात ठेवा. मग आता अधिकाराचं कलम आलं तर काय 14 ते 18 मध्ये अधिकार आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणून कधी-कधी हे कलम आपल्याला सहज 1-2 मार्क देऊन जातात. प्रकरणं जर लक्षात ठेवलेली असतील तर. एकूण 69 कलम आहेत आणि या 69 कलमाची विभागणी केलेली आहे. प्रकरण 4 मध्ये काम काम लागणार आहे. तर कामासाठीचा जो वित्त आणि लेखा आहे, वित्त आणि लेखा ज्याला आपण फायनान्स आणि अकाउंट म्हणतो, ते 19 ते 28 मध्ये आहेत. प्रकरण 5 मध्ये सरकारी जागाच्या अनुषंगानं सरकारी जागा काढून टाकणे वगैरे हा जो भाग आहे सरकारी जागाच्या अनुषंगानं, ते कलम आहेत 29 आणि 30 हे दोनच कलम त्याच्यामध्ये आहेत. म्हणजे जास्त कलम त्याच्यामध्ये हे केलेलं नाही. प्रकरण 6 मोठं आहे आणि तेच महत्वाचं प्रकरण आहे. जमीन संपादन आणि त्याचा विनियोग, जमीन संपादन करणे, त्याचा वापर, विनियोग करणे, जमीन संपादन असं म्हणतो आपण त्याला. आणि त्याचा वापर वगैरे जो करायचा आहे तो भाग आहे. 31 ते 42 कलम आहेत. आणि प्रकरण 7 आहे अनुषंगिक, ज्याला आपण संकीर्ण अनुषंगिक म्हणू. संकीर्ण किंवा अनुषंगिक, याच्यामध्ये कलम आहेत 43 ते 69. म्हणजे अशा पद्धतीने विभागणी कळाली की आपल्याला नेमकं कळतंय. मग याच्यातलं जर समजा वित्त आणि लेखाबद्दल जर कलम विचारलं तर आपल्याला कळतंय की बाबा 19 ते 28 मध्ये आहेत. 19 ते 28 मध्ये फायनान्स आहे, है ना? 19 ते 28 मध्ये आता येना दुवा दे. फायनान्स काय आहे? येना दुवा दे. आता एक गोष्ट इथं लक्षात ठेवणं आवश्यक आहे की ज्या वेळेला मी नेहमी एक गोष्ट मी नेहमी सांगतोय की ज्या वेळेला मी 1-2च शिकवतोय, ए म्हणजे 1, द म्हणजे 2, माझं हे त म्हणजे 3 आहे. मी जे कारण आकड्यावर मी जास्त खेळत नाही. आकड्यावर खेळलं की त्याचा फार विपरीत परिणाम होतो. स म्हणजे 4 आहे माझं. प म्हणजे 5 आहे. म्हणजे फक्त मी जे आकडे आहेत त्याचं आद्याक्षर घेतलेलं आहे. स म्हणजे माझं 6 आहे. आता स च डबल आलं म्हणून थ घेतलं याला. थ ला 7, अ, आ 8 आहे माझं. न 9 आहे आणि ल हे 0 आहे. हे इथं लक्षात ठेवा. मग आता मी पाठीमागच्या ह्याच्यात असं सांगितलं, की "ये ना दुआ दे." कोण पैसा असला की "ये ना दुआ दे." बघा "ये ना" म्हणजे 1, 9, 2, 8 असा त्याचा अर्थ आहे. हे 14 ते 18 तर इथपर्यंत आपण आलोय. प्रकरण 2 3, 13 आहे ना, स्थापना आणि रचना 3, 13. प्रकरण 3 मध्ये अधिकार आहेत, जे आपले समानतेचे अधिकार आहेत ते तिथं क्लिक करून ठेवा. है ना. फायनान्स ये ना दुआ दे. पैसा असेल तरच दुआ मिळेल, नाहीतर पैसा असेल तर दुआ मिळणार नाही. सरकारी जागा दिनू तिला देतो. सरकारी जागा दिनू तिला देतो. सरकारी जागा दिनू 2-9 तिला देतो. है ना. आता इथपर्यंत आलं तर पुढे 41 ते 42 आहेत डायरेक्ट. 31-42, 31 आणि 42 डायरेक्टच आहे ती. 31-42, 31-42 आणि शेवटचा आहे ती चिंता कशाला करतो सनी. 7 आहे संकीर्णची चिंता कशाला करतो सनी. चिंता कशाला करतो सनी. चिंता आणि सनी तिथं भाग संपला आहे ना. संकीर्ण चिंता कशाला करतो सनी एवढं जरी लक्षात ठेवलं, सरकारी जागा दिनू तिला देतो इथपर्यंत तर तुम्ही आलेलेच आहेत. मग चिंता आणि तिला हे लक्षात आलं की 31 ते 42 आहेत. असे सगळे प्रकरणं आपल्याला व्यवस्थितपणे लक्षात राहतात. व्यवस्थितपणे आपल्याला प्रकरणं लक्षात राहून जातात, असा त्याचा अर्थ आहे. आणि अभ्यास मला वाटतं त्याच पद्धतीनं करावा. ज्या पद्धतीनं परीक्षेची डिमांड आहे, परीक्षेच्या डिमांडच्या पद्धतीनं अभ्यास करावा असं माझं नेहमी मत असतं. आपल्याला तो कायदा समजून घ्यायचा नाही, तर परीक्षेची डिमांड काय आहे ते समजून आपल्याला कायदा समजून घ्यायचा आहे. प्रकरण 1 आहे प्रारंभिक. प्रारंभिक मध्ये आहे कलम 1. कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव. आता संक्षिप्त नाव काय? त्या कायद्याचं संक्षिप्त नाव काय? है ना. आपण त्याला डायरेक्ट एम-आय-डी-सी ऍक्ट असं म्हणू शकतो. जर मोठ्या ह्याच्यात म्हणायचं तर महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम. औद्योगिक विकास अधिनियम 1961. त्याची व्याप्ती काय? व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्राला तो लागू आहे. ओके. प्रारंभ कधी झाला? प्रारंभ या अधिनियमाचं प्रकरण 6 वगळता
प्रकरण 6 साठी वेगळा दिनांक निश्चित केला जाईल असं सांगितलं होतं. मग प्रकरण 6 वगळता. प्रकरण 6 वगळलं म्हणजे कुठलं वगळलं? जमिनीचे संपादन. आहे ना? 31 ते 42 हे कलम आहेत ते वगळता इतर प्रकरणे 1 मार्च 1962 रोजी हा कायदा लागू झाला. इथे एक प्रश्न तयार होऊ शकतो. 1 मार्च 1962 ला हा कायदा लागू झाला किंवा या कायद्याचा अंमल सुरू झाला, लागू झाला. कोणतं प्रकरण वगळता? प्रकरण 6. प्रकरण 6 वगळलं म्हणजे काय वगळलं? जमिनीचे संपादन आणि त्याचा विनियोग. जमिनीचे संपादन आणि त्याचा विनियोग हे प्रकरण वगळलं. हे प्रकरण वगळून इतर सगळी प्रकरणं हे प्रकरण वगळून इतर सर्व प्रकरणं 1 मार्च 1962 ला लागू झाली असा त्याचा अर्थ आहे. 1 मार्च 1962. आणि आता काही जणांचं लगेच पहिलाच मेसेज पडला, ज्यांचे लाईव्ह आहेत त्या लोकांचा पहिला मेसेज पडला की सर नोट्सचं कसं काय? तर आता एवढ्या कमी कालावधीमध्ये नोट्स देणं शक्य नाहीये. हे इथं आवर्जून मला सांगावं वाटत की बाबा एवढ्या कमी कालावधीत नोट्स देणं होत जे आपण लिहिलेलं आहे तोच भाग. कलम 2 मध्ये नेहमीप्रमाणे डेफिनेशन सांगितलेले आहेत. या व्याख्या अतिशय महत्त्वाच्या असतात. कोणत्याही कायद्याच्या व्याख्या महत्त्वाच्या असतात. त्या कायद्यातले जे विशेष शब्द असतात आणि त्या विशेष शब्दाचा या कायद्याच्या अनुषंगानं जो काही अर्थ असेल, तो अर्थ इथं दिलेला असतो. म्हणजे या कायद्याच्या अनुषंगानं जो काही अर्थ असेल आणि मग कधीही लक्षात ठेवायचं व्याख्या केल्याशिवाय पुढे जायचं नसतं. कारण व्याख्या या तुम्हाला त्या कायद्याचा संपूर्ण परामर्श देऊन जातात, की म्हणजे हा कायदा कशासाठी करण्यात आलेला आणि काय आहे, याचा सगळा परामर्श देऊन जातात. म्हणून तो भाग तिथं लक्षात ठेवायचा. व्याख्येमध्ये अतिशय सोप्या व्याख्या आहेत. बघा, आता तुम्हाला विचारणार आहेत ते, की 2A मध्ये विचारताना ते म्हणतात, की 2A मध्ये काय आहे? 2A मध्ये. ए मध्ये अमेनिटीज आहेत. ए मध्ये अमेनिटी. अमेनिटी याच्या एवढा सोपा कायदा व्याख्येसाठी कुठलाच नाही आहे. कारण त्यांनी सरळ-सरळ व्याख्या दिलेल्या आहेत. ए फॉर अमेनिटी. आता अमेनिटी म्हणजे काय? म्हणजे महामंडळ ज्या काही सोयी-सुविधा करून देणार आहेत, त्या सोयी-सुविधा. कोणत्या सोयी-सुविधा असणार आहेत? महामंडळ असं म्हणलं जातंय, की सीडीएसचा रेस डब्ल्यू आहे. सीडीएसचा रेस डब्ल्यू आहे. एवढ्या सुविधा महामंडळ करून देणार आहे. मग आता हे नेमकं काय म्हणजे सुविधा करून देणार म्हणजे नेमकं काय करून देणार? हा भाग इथं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. सुविधा करणार म्हणजे कोणत्या सुविधा त्यानं करणार आहे? कॉन्झर्व्हन्सी कॉन्झर्व्हन्सी आता कॉन्झर्व्हन्सी हा जो इंग्रजी शब्द आहे, या कॉन्झर्व्हन्सी इंग्रजी शब्दाचा अर्थ मराठीमध्ये साफसफाईची कामं आहे. सगळे आपलेच काम आहेत. डी फॉर ड्रेनेज. ड्रेनेज म्हणजे जलनिस्तारण व्यवस्था असं म्हणतो आपण त्याला किंवा गटारीची जी व्यवस्था केलेली आहे पाण्याचा जो निचरा काही हे होणार आहे तो जलनिस्तारण व्यवस्था किंवा गटारी वगैरेची जी व्यवस्था म्हणतो ती व्यवस्था. यस म्हणजे स्टेट ज्या काही गोष्टी सांगेल किंवा ज्याला आपण स्ट्रीट लाइटिंग असं म्हणतो तोही भाग झाला आला इथं. स्ट्रीट लाइटिंग. स्ट्रीट लाइटिंग म्हणजे दिवाबत्ती. कोणत्या सोयी सुविधा ते देणार आहे या गोष्टी सगळ्या सांगितल्यात. आर म्हणजे रोड. रोड म्हणजे रस्ता आला. ई म्हणजे इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे वीज आली. एस म्हणजे सेवरेज. आता ज्या वेळेला आपण दोन गोष्टी इथं झाल्या मलनिसारण आणि सेवरेज म्हणजे जलनिसारण. आता हे मलनिसारण आहे आणि सेवरेज म्हणजे जलनिसारण. स्टेट सांगतील अशा काही गोष्टी. स्टेट नमूद करतील म्हणजे स्टेट म्हणजे राज्य शासन विहित करेल अशा गोष्टी. आणि वॉटर. वॉटर म्हणजे जलव्यवस्था. म्हणजे एवढ्या सोयी त्यांनी सुविधा त्यांनी महामंडळानं दिल्या पाहिजेत. एमआयडीसी ज्या वेळेला एमआयडीसी स्थापन करेल एकतर औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक वसाहत स्थापन केल्यानंतर. औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक वसाहत स्थापन केल्यानंतर त्या औद्योगिक वसाहतीमध्ये कोणत्या सुविधा देणार आहे? सुखसोयी कोणत्या असणार आहेत? अम्युनिटीज कोणत्या असणार आहेत? तर एवढ्या प्रकारच्या अम्युनिटीज ते तिथं देऊन त्या सुखसुविधींनी युक्त असे प्लॉट तुम्हाला ते देणार आहे किंवा औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक
वसाहतीची निर्मिती करणार आहे. याच्यामध्ये राज्य शासन नमूद करेल अशा गोष्टी सुद्धा सांगितलेल्या आहेत, असा त्याचा अर्थ आहे. ओके. मग ज्या 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 ठिकाणी आता या अधिनियमामध्ये सुखसोयी हा शब्द येईल, त्या त्या ठिकाणी एवढ्या गोष्टी आहेत. सीडीएसचा रेस डब्ल्यू आहे. सीडीएसचा रेस डब्ल्यू आहे. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचं. सीडीएसचा रेस डब्ल्यू आहे. सी फॉर कन्झर्वन्सी, साफसफाईची कामं. डी फॉर ड्रेनेज, एस फॉर स्ट्रीट लाइटिंग, आर फॉर रोड, ROAD आहे इथं. इलेक्ट्रिसिटी, एस फॉर सेवरेज म्हणजे जलनिसारण, एस फॉर स्टेट सांगेल तसं, आणि डब्ल्यू फॉर वॉटर, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे एवढ्या गोष्टी ते ही करणार आहेत, एवढं इथं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. ए फॉर अम्युनिटी, A1 अथॉरिटी, A1 अथॉरिटी म्हणजे किती व्यवस्थितपणे त्यांनी हे केलेलं आहे बघा. A1 अथॉरिटी. आता याच्यामध्ये भूसंपादनाचा एक कायदा होता 1894चा. तो भूसंपादनाचा कायदा जाऊन दुसरा एक कायदा आलेला आहे. भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्वसाहत व न्याय नुकसान भरपाई. पुनर्वसाहत मध्ये न्याय नुकसान भरपाई व पारदर्शकतेचा अधिनियम, लँड ऍक्विजिशन अधिनियम असं सरळ सरळ म्हणतो आपण याला, 2013 या अधिनियमातील कलम 3F, या अधिनियमातील कलम 3F अन्वय तरतूद करण्यात आलेले प्राधिकरण, तरतूद करण्यात आलेले प्राधिकरण. आता याच्यावर मग आयोग काय प्रश्न विचारेल? प्राधिकरणाची व्याख्या कोणत्या अधिनियमान्वये? तर हे सुद्धा लँड ऍक्विजिशन अधिनियम आहे. लँड ऍक्विजिशन ऍक्ट आहे 2013चा, पण त्याचं नाव लँड ऍक्विजिशन ऍक्ट असं नाहीये, तर फेअर कम्पेन्सेशन अँड ट्रान्सफरसी इन लँड ऍक्विजिशन, रिहॅबिलिटेशन अँड रिअॅसिट. तर तो रिहॅबिलिटेशनचा जो भाग आहे तो, रिस्टोरेशन अँड रिहॅबिलिटेशन 2013, या 2013च्या कलम 3F अन्वये ज्याची तरतूद करण्यात आलेली आहे त्याला अथॉरिटी असं म्हणलेलं आहे. अगोदर याच्या ऐवजी आपला भूसंपादन अधिनियम 1894 होता. भूसंपादन अधिनियम 1894 होता. 1894 गेला आणि 2013चा अधिनियम आला, आणि त्याच्यामध्ये न्याय नुकसान भरपाई आणि पारदर्शकता ठेवण्याचा भाग ही केलेला होता. तर त्या दृष्टिकोनातून त्या अधिनियमाचं नाव तसं ही करण्यात आलं. हे A1 अथॉरिटी. हे बघा, बी फॉर बिल्डिंग कसलं एकदम सुटसुटीत ही केलेलं आहे. बी फॉर बिल्डिंग. आता मग औद्योगिक क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या जागा तुम्हाला रहिवासासाठी देण्यात येणार आहे, म्हणजे पूर्णपणे रहिवासासाठी असतील, औद्योगिक कारणासाठी असतील, किंवा व्यापारासाठी असतील, किंवा इतर प्रयोजनासाठी असतील. मग आता तुम्हाला जागा या कारणासाठी दिल्यानंतर तुम्ही तिथं बांधकाम केलेलं असेल, तुमचा बांधकाम करण्याचा इरादा असेल, किंवा तुम्ही बांधकाम केलेलं असेल, किंवा या दृष्टीनुसार कशाचीही उभारणी केलेली असेल, मग त्याचा वापर केला असो किंवा नसो, मग त्याचा वापर केलेला असो किंवा नसो, त्याला बिल्डिंगच म्हणायचं. आता बिल्डिंग काय असू शकते? बिल्डिंग ही रहिवासाची, औद्योगिकची, कमर्शियल असू शकते, रेसिडेन्शियल, इंडस्ट्रियल, कमर्शियल, आणि इतर कोणत्याही अदर काही त्याचं जर प्रयोजन असेल तर त्या प्रयोजनाच्या अनुषंगानं केलेलं कोणतंही बांधकाम किंवा बांधकामाची उभारणी असेल किंवा करण्याचा इरादा असेल, अशा कोणत्याही गोष्टीला इमारत असं म्हणायचं. मग ते म्हणतील इमारतीचा उद्देश काय असू शकतो? कलम 2B मधल्या इमारतीचा उद्देश काय असू शकतो? रहिवास आहे, औद्योगिक आहे, व्यापार आहे, इतर प्रयोजन आहे. त्याच्यामध्ये असं डिफाईन केलं नाही की याच कारणासाठी असणारी ही इमारत असू शकेल, असा भाग नाहीये. फक्त राहणं. आता MIDC असल्यामुळे काही जणांना असं वाटतंय की फक्त ते औद्योगिक असणार आहे, असं त्याचा अर्थ नाही.
ओके. बी फॉर बिल्डिंग. म्हणजे अधिनियम लय सोपा आहे. सी फॉर कलेक्टर. सी फॉर कलेक्टर. एखाद्या या अधिनियमाच्या अनुषंगानं एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्याची कामं करण्यासाठी राज्य शासनानं नेमलेला अधिकारी. म्हणजे तुम्ही एक 8 दिवसामध्ये अधिनियम सगळं हे करू शकता, तोंडपाठ करून टाकू शकता. 8 दिवस लय झाले 8 दिवस. 4 अधिनियम आहेत, लय झाले म्हणतोय मी. एक अधिनियम गेला. एखाद्या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणजे अगोदरच कलेक्टर नेमलेला असतो. सी फॉर कलेक्टर. सी फॉर कलेक्टर. अगोदरच नेमलेला असतो तो, आहे ना? मग इथं काय लक्षात ठेवणं आणि ते त्या वेळेला आठवणं एवढाच भाग आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला काय करायचं हे महत्वाचं नाहीये. मग कलेक्टर कोण? त्या जिल्ह्याचा कलेक्टर किंवा राज्य शासनानं कलेक्टरची कामं करण्यासाठी नियुक्त केलेला असा कोणताही अधिकारी, कोणताही. मग त्याला कलेक्टर म्हणू द्या, नाहीतर त्याला दुसरं काही म्हणू द्या. कलेक्टरची कामं करण्यासाठी नेमलाय ना, मग तो कोणीही असू द्या. मग एस-पीला जर सांगितलं तू कलेक्टरची कामं कर, तरी तो भाग झाला. सांगणार नाही ते कधी. पण त्याचा अर्थ तसा झाला, की राज्य शासनाने नेमलेला कोणताही अधिकारी. सी फॉर कलेक्टर. डेकोरेशन केलं. डी डी डेकोरेशन केलं. डी कॉर. डेकॉर म्हणतो ना आपण डेकोरेशन. मग डी मध्ये कॉर्पोरेशन आहे. कॉर्पोरेशन म्हणजे या अधिनियमानुसार नेमलेलं ही एम-आय-डी-सी आहे. एम-आय-डी-सी ची व्याख्या सांगितली या ह्याच्यामध्ये. या अधिनियमान्वये या अधिनियमाच्या कलम 3 नुसार 3 अन्वये स्थापन करण्यात आलेले स्थापन करण्यात आलेले महामंडळ. मग आता ह्या कोणतं महामंडळ निर्माण करण्यात आलेलं आहे या कायद्याच्या कलम 3 नुसार? एम-आय-डी-सी. महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. म्हणजे जो ऍक्ट आहे त्याची व्याख्या सांगितली डी मध्ये. डेकोर 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 डेकोर. 1 2 3 वेळा हे केलं तरी ते होऊन जातं. त्याच्यामध्ये असं वेगळं काय आहे अशातला भाग नाहीये. ओके. चलो. मग ह्या गोष्टी इथं झाल्या पाहिजेत. मग तुमचं तुम्ही केलेलं असलं तरी ते बरोबर आहे. ई ई विकास, ई डेव्हलपमेंट आहे ना. आपण सगळ्याकडे ई ई लावतो. ईडी लक्षात ठेवू शकता तुम्ही इथं, आहे ना. ईडी ईडी ई मध्ये डी आहे. डी फॉर डेव्हलपमेंट आहे. आता डेव्हलपमेंट म्हणजे काय? आता जी जागा तुम्हाला मिळालेली आहे त्या जागेमध्ये म्हणजे अ, जमिनीत जमिनीवर जी जमीन तुम्हाला मिळालेली आहे त्या जमिनीवर किंवा खाली जमिनीच्या खाली जमिनीच्या खाली आता मग त्याच्यामध्ये काय काय बांधू शकता तुम्ही? इमारत बांधकाम करू शकता, अभियांत्रिकी कामं करू शकता, खाणकाम करू शकता किंवा इतर कामं. ओके. खाली इमारत बांधकाम किंवा कुठलीही अभियांत्रिकीची कामं, इंजिनिअरिंग कामं असं म्हणतो आपण त्याला, किंवा दगड खाणकाम. दगड खाणकाम येते बरं का त्याच्यात. किंवा इतर कोणतीही काम. म्हणजे इथं जमिनीत जमिनीत म्हणजे जमिनीच्या वर असतो तो भाग, तो जमीन म्हणजे आपण जी जमीन दिलेली आहे 1,000 स्क्वेअर फीटची जमीन दिलेली असेल तर त्या जमिनीच्या वर आणि जमिनीच्या खाली एखादा माणूस खाली बी कामकाज काही करू शकतो असा त्याचा अर्थ आहे. किंवा मग आहे त्या इमारतीत बदल करणे किंवा त्याचा पुनर्विकास करणे. म्हणजे आता सध्या जी एक्झिस्टिंग इमारत आहे त्याच्यात जर काही बदल केलं तर, आणि याच्यामध्ये एकाचा समावेश होत नाही. ऍक्च्युली ते खाणी विषयकचा समावेश होत नाही. पण खाणी म्हणजे काय? ज्याच्यातनं खनिज काढली जातात ती खाणी. ही दगडाची खाणी झाली. ही वेगळी खाणी आणि खाणी विषयक कामाचा समावेश होत नाही असं लिहिलेलं आहे. खाणी विषयक कामाचा समावेश होत नाही. मग आता याच्यावर आयोग प्रश्न विचारणार. आता ही खाणीविषयक कामाचा म्हणजे काय? जिथं मायनिंग केली जाते. आता या मायनिंगचा आणि ही दगडाची जी असते ती त्याला क्वॉरिंग असं म्हणतात. क्वॉरिंग. मग आता क्वॉरिंगचा मायनिंगचा अर्थ काय?
क्वॉरिंग मध्ये फक्त दगड काढली जातात, मुरुम काढली जाते, त्याला क्वॉरिंग असं म्हणतो आपण. आणि मायनिंग म्हणजे तिथं जिथं खनिकर्म होतं. खनिकर्म म्हणजे खनिज बाहेर काढली जातात. लोह, शिसे असे जे काही खनिज, सोनं जे काढलं जातं त्याला आपण खाणी म्हणतो. आणि मग असं मायनिंग, मग इंग्रजी शब्द लक्षात घ्या, की विकासामध्ये मायनिंगचा समावेश होत नाही. खाणीचा समावेश होतो, पण मायनिंगचा समावेश होत नाही. मग खाणीला काय म्हणतात? क्वॉरिंग असं म्हणतात. ओके, दगडाची खाण असेल तर त्याला क्वॉरिंग असं म्हणतात. आणि मायनिंग म्हणजे खनी काढणे किंवा खनिज बाहेर काढणे. मग मायनिंगचा समावेश. मग आता काही विद्यार्थ्याला वाटलं असेल, एका बाजूला तर लिहिलंय की खाणीचा समावेश होतोय, खाणीविषयक कामकाज करता येतात याच्यामध्ये, दगड खाणकाम वगैरे खाणी काम करता येतात. आणि दुसरीकडे लिहिते खाणीविषयक, तर खाणी म्हणजे ते धातू बाहेर काढणे असं जे म्हणतो आपण, ते धातू वगैरे. ओके. एफ म्हणजे सगळ्याच सध्या फेवरेट आहे अभियांत्रिकी. फेवरेट, सगळ्याच फेवरेट आहे अभियांत्रिकी. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणलं की सगळ्याच फेवरेट आहे सध्या. इंजिनिअरिंग क्षेत्र म्हणलं की सगळ्याच फेवरेट आहे. म्हणजे एफ मध्ये इंजिनिअरिंग आहे. इथं दोनच कामं त्यांनी सांगितलेले आहेत, जास्त कामं इथं सांगितलेली नाहीत. इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग म्हणजे काय? या औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा वसाहतीमध्ये ये जा करण्याचे मार्ग जे आहेत, ये जा करण्याचे मार्ग म्हणजे रस्ते वगैरे किंवा पाणी पुरवठ्याच्या सुविधासाठी, पाणी पुरवठा याच्यासाठी नळ वगैरे टाकणे, हे जे म्हणजे इंजिनिअरिंग कामं म्हणजे काहीतरी इमारत उभी करणं असं नाहीये. म्हणजे ऍक्च्युअलीच त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा समावेश आहे, अशी कामं काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह काम आहे असं. मग म्हणजे रस्ते तयार करणे किंवा नळ टाकणे, मग आता ते नळ किंवा पाणी पुरवठा करणे, पाणी पुरवठा करणे असा जो भाग आहे, त्याला इंजिनिअरिंग कामाचा दर्जा दिलेला आहे. आलं लक्षामध्ये? मग एफ फेवरेट आहे. फेवरेट काय सध्या इंजिनिअरिंग वर्क फेवरेट आहे. तर तो भाग एवढंच इथं लक्षात ठेवायचं. तुम्ही अभ्यासाला कमी करा, जास्त वाढवत बसू नका. जी, जी-आय टॅग असं म्हणतो ना आपण त्याला. जी-आय टॅग मिळालंय. जी-आय टॅग, जी मध्ये आय फॉर इंडस्ट्रियल एरिया. आता इंडस्ट्रियल एरिया आणि इंडस्ट्रियल इस्टेट याच्यामध्ये काय फरक आहे? इंडस्ट्रियल एरियामध्ये एम-आय-डी-सी मार्फत एम-आय-डी-सी मार्फत जागा मिळवल्या जातात अगोदर, आणि याच्यावर कोणतंही बांधकाम करण्यापूर्वी त्या जागा आहेत तशा वाटप केल्या जातात. म्हणजे जागा म्हणजे काय? जागा म्हणजे रिकामी जागा. मग तुम्हाला उद्योगधंदे करण्यासाठी म्हणा किंवा इमारत बांधण्यासाठी म्हणा, असं कोणत्याही गोष्टी करण्यासाठी म्हणजे राज्यानं म्हणजे आता इथं मग आता राज्य शासन अधिसूचना काढून राज्य शासन अधिसूचना काढून असं औद्योगिक क्षेत्र डिक्लेअर करतं. मग ज्याला औद्योगिक क्षेत्र घोषित केलेलं आहे असं कोणतंही क्षेत्र. आपण म्हणतो बघा, एम-आय-डी-सी घोषित झाली, केली आहे. अजून तिथं काही नाही करू द्या. कोणत्याही फक्त इमारती वगैरे तिथं बांधलेल्या नाहीत. आणि इमारती वगैरे बांधलेल्या नसताना, इमारत वगैरे बांधलेलं नसताना, फक्त आता जागा घेतली, त्याच्या वाटप केल्या, आणि ते वाटप कशासाठी? औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा औद्योगिक क्षेत्र म्हणून त्याला विकसित करायचं आहे. क्षेत्र म्हणून विकसित करण्याचा त्यांचा इरादा आहे. आणि मग या जागा उद्योगधंद्यासाठी वाटप केल्या, तर त्याला औद्योगिक क्षेत्र असं म्हणतात. जी मध्ये आहे जी-आय. जी मध्ये इंडस्ट्रियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया फक्त दिवाबत्ती वगैरे सोय करून, रोडची वगैरे सोय करून खुले प्लॉट असतात बघा, खुले प्लॉट, त्याला आपण इंडस्ट्रियल एरिया असं म्हणतो, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे थोडंसं विकसित करून खुले प्लॉट देऊन टाकायचे आणि तुम्हाला ज्या पद्धतीनं त्याचा वापर करायचा आहे, कुणाला गोडाऊन म्हणून वापर करायचा आहे, कुणाला कारखाना उभारायचा आहे, तर असं जर स्वतःच्या स्वतः त्यांनी पुन्हा हे केलेलं असेल तर त्याला आपण इंडस्ट्रियल एरिया असं म्हणतो, जी आय मध्ये. यच हाऊसिंग. आता इथं वसाहतला इस्टेट असं म्हणतात, है ना? आपण रिअल इस्टेट म्हणजे पांडुरंग, रुक्मिणी पांडुरंग इस्टेट, ही इस्टेट, ती इस्टेट, हिरानंदानी इस्टेट. इस्टेट म्हणजे वसाहत हा शब्द खरा असतो, पण आपण हा इस्टेट शब्द पैशाच्या अनुषंगानं ही करतो. इस्टेट म्हणजे वसाहत. पण आता हाऊसिंग
आपल्याकडे एच हा शब्द आलाय आणि तिकडं वसाहत आहे. मग आपण त्याला हाऊसिंग म्हणू शकतो. आपल्याला लक्षात ठेवायचंय म्हणून. हाऊसिंग म्हणजे वसाहत. हाऊसिंग. पण शब्द काय असणार आहे? औद्योगिक इंडस्ट्रियल. औद्योगिक इस्टेट हा शब्द असणार आहे. मग आता इथं काय? मग तुम्ही आत्ताच म्हणताल, की सर औद्योगिक क्षेत्रामध्ये आणि औद्योगिक इस्टेटमध्ये अर्थ काय आहे? आता राज्य शासनानं जी जागा औद्योगिक क्षेत्रासाठी निवडलेली आहे, राज्य शासनानं जागा निवड केली, की या जागेत मला एमआयडीसी उभा करायचा आहे. आणि मग एमआयडीसी म्हणजे कॉर्पोरेशननं त्या जागेत कारखाने किंवा इमारती उभा केल्या. आता ती खुली जागा होती. गेल्या जे आपण इंडस्ट्रियल एरिया बघितलं त्याच्यामध्ये ती खुली जागा होती. इथं त्यांनी कारखाने बांधले, इमारती बांधल्या आणि हे कारखाने किंवा इमारती उद्योगधंद्यासाठी वापरायला दिल्या. कोणते बी उद्योगधंदे म्हणजे उद्योगधंद्याच्या ह्याच्यासाठी किंवा कोणत्याही वर्गाच्या उद्योगासाठी म्हणजे उद्योगधंद्यासाठी म्हणजे कुठल्याही कोणत्याही उद्योगासाठी जर त्याचं वितरण केलं. मग आता वसाहतीमध्ये आणि जागेमध्ये क्षेत्रामध्ये काय फरक झाला? वसाहतीमध्ये तिथं बांधकाम केलेलं आहे. बांधकाम करून इमारती बांधल्या, इमारती बांधून त्यांनी त्या उद्योगासाठी दिलेल्या आहेत. आणि एरियामध्ये काय केलं? औद्योगिक एरियामध्ये फक्त जागा घेतली, जागा वाटप केल्या. जे राज्य शासनानं डिक्लेअर केलं होतं, की आपल्याला ही एमआयडीसी करायचंय. तिथं फक्त एमआयडीसी साठी जागा घेतली आणि जागा देऊन टाकली. जागा विकली किंवा जागा भाड्याने दिली. तर ते इंडस्ट्रियल एरिया झालं. आणि इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये बांधकाम करूनच शासन तुम्हाला ते पंचतारांकित वगैरे ज्या अशाही असतात, तिथं तुम्हाला बांधकाम करून म्हणजे इमारती बांधून, कारखाने बांधून तुम्हाला दिले जातात, असा त्याचा अर्थ आहे. बांधकाम इमारती बांधून केलं जातं, असा त्याचा अर्थ आहे. जाण्या-येण्याची साधने. आता औद्योगिक वसाहत असेल किंवा औद्योगिक क्षेत्र असेल, म्हणजे त्या क्षेत्रामध्ये कुठंही असा त्याचा अर्थ आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये किंवा एम-आय-डी-सीनं जिथं हे केलेलं आहे, औद्योगिक क्षेत्र किंवा वसाहत. वसाहत. मग आता याच्यामध्ये जर ये-जा करण्यासाठी आय फॉर इंडिकस असं लक्षात ठेवा. इंडिकस म्हणजे ये-जा करण्याची साधने एकदम सहज सोप्या साधनाचा जो समावेश होतो. इंडिका गाडी आहे बघा. ओके. ये-जा करण्यासाठी मग मार्ग तयार करणे किंवा वाहनाचा वाहनाचा किंवा इतर साधने. मग अशी साधने खाजगी असतील किंवा सार्वजनिक असतील. म्हणजे एकतर ये-जा करण्याच्या साधनामध्ये फक्त फक्त साधनाचा वापर होणार नाही. मार्ग तयार केलेले आहेत. मग ते पादचारी मार्ग असतील किंवा कुठलेही मार्ग असतील म्हणजे जाण्या-येण्याच्या साधनाचा मग ते कुठलंही रस्ते आले, पादचारी आले किंवा वाहनांसाठी केलेले आले. म्हणजे रस्ते कुठले-कुठले आले? रस्ते सगळे झाले त्याच्यामध्ये. पादचारी आले, वाहनांसाठी केलेले आले. ओके. मग असे रस्ते तयार केले आणि त्याच्यावरनं जे वाहनं जाणार आहेत, ते वाहनं मग खाजगी असतील किंवा सार्वजनिक असतील, तर त्या सगळ्यांचा समावेश ये-जा करण्याच्या साधनामध्ये होतो. आय फॉर इंडिकस ये-जा करण्याची साधने. जाण्या-येण्याची किंवा ये-जा करण्याची साधने असा त्याचा अर्थ आहे. मग त्याच्यामध्ये खाजगी आणि सार्वजनिक वाहने सुद्धा आहेत बरं का. जागा, जे फॉर जागा, हे किती भारी आहे बघा बरं. जे जे फॉर जागा, प्रिमाइसेस अतिशय छानपणे त्यांनी ही केलेलं आहे. म्हणजे यामध्ये आता यामध्ये कोणतीही जागा येते. जागा ह्याच्यामध्ये जागा, इमारत म्हणजे जागा बी येणार, बिल्डिंगचा जो भाग येणार तो बिल्डिंग बी येणार. या इमारतीचा कोणताही भाग म्हणजे त्याच्यामध्ये खुली जागा येणार, खुली जागा त्याच्याबरोबर बांधलेली जागा, बांधलेल्या जागेचाही भाग येणार. त्याचबरोबर या इमारतीच्या अनुषंगाने जर काही वेळेला तिथं बगीचा तयार केलेला असेल, पटांगण तयार केलेलं असेल
किंवा त्याच्या म्हणजे त्या इमारतीची शोभा वाढावी म्हणून जर काही बगीचा, पटांगण, उपग्रह किंवा त्याला जोडलेलं अजून काही जोडकाम केलेलं असेल, जो की त्या इमारतीचाच भाग आहे. त्या इमारतीच्याच भागाच्या संबंधानं जर काही जोडकाम केलेलं असेल, तर त्या सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो, असा त्याचा अर्थ आहे. पटांगण, बगीचा, जोडकाम सगळ्याचा समावेश त्याच्यामध्ये होतो. एवढं सोपं आहे त्याच्यामध्ये. जागा आहे आणि इमारत आहे. पण इमारत समजा एखादी इमारत अशी आहे आणि या इमारतीला पुढं असं जोडलेलं आहे, तर याचा सुद्धा समावेश होतो. उपग्रहाचा समावेश होतो. सगळ्या गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश होतो. बांधलेलं, न बांधलेलं, पटांगण, खुली जागा सगळं. हे प्रिस्क्राईब्ड के म्हणजे नियमानं नियमाने विहित केलेलं असा त्याचा अर्थ असतो. अधिनियमाने विहित केलेले. ते काही सांगायची गरज नसते. नियमानं विहित केलेलं असा त्याचा अर्थ असतो. यल यल फॉर जमीन, लँड आणि लँड आणि त्याच्या संबंधाने हितसंबंध असणारी व्यक्ती असतात. आणि हितसंबंध असणारी व्यक्ती. किती सोपं आहे बघा बरं. लँड आणि हितसंबंध असणारी व्यक्ती. आता मग सेम कंडिशन जो मी तुम्हाला सांगितलं भूसंपादन अधिनियम, भूसंपादन, पुनर्वसन, पुनर्वसाहत अन्वय, न्याय, नुकसान भरपाई व पारदर्शकता राखणे संबंधी अधिनियम 2013. आता हा जो काही 2013चा अधिनियम आहे, या 2013च्या अधिनियमामध्ये जो काही अर्थ नमूद केलेला असेल, कशाचा? जमीन आणि हितसंबंधित व्यक्तीचा जो अर्थ, हितसंबंधित व्यक्ती, एखादी जमीन असेल आणि हितसंबंधित व्यक्ती असेल, तर त्याचा जो काही अर्थ नमूद केलेला असेल, अर्थ नमूद केलेला असेल, तो अर्थ समजला जावा. म्हणजे आता भरपूर ठिकाणी जिथं-जिथं 1894चा भाग होता, जिथं-जिथं होता तिथं सगळीकडे नाहीये. पण ज्या-ज्या ठिकाणी महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या-त्या ठिकाणी भूसंपादन अधिनियम 1894 होतं, तिथं भूसंपादन अधिनियम 2013 आलेला आहे, हे लक्षात घ्या. बेअर ॲक्टमध्ये अमेंडेड ॲक्ट एक असतो. 2019 ला सुद्धा हा ॲक्ट अमेंड झालेला आहे. 1981 ला हा ॲक्ट अमेंड झालेला आहे. तर जेवढ्या काही अमेंडमेंट होत्या, त्या अमेंडमेंट सुद्धा तुम्हाला शिकवताना सांगण्याचा माझा प्रयत्न असेल. इथं तुमच्या व्याख्या पूर्ण संपलेल्या आहेत. म्हणजे प्रकरण 1 पूर्ण संपलेलं आहे आणि प्रकरण 1 वर किमान 2 प्रश्न तरी इथं येऊ शकतात. मग आता इथं लक्षात ठेवण्याच्या बाबी काय आहेत? लक्षात ठेवण्याच्या बाबी अतिशय सोप्या आहेत. ए फॉर एम्युनिटी, एम्युनिटी म्हणजे सुखसोयी. हे लक्षात ठेवा. याच्यापैकी एखादा तरी प्रश्न येऊ शकेल. ए1 म्हणजे अथॉरिटी, अथॉरिटी म्हणजे प्राधिकरण. बी फॉर बिल्डिंग, बिल्डिंग म्हणजे इमारत. सी फॉर कलेक्टर, कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी. डेकोर असं म्हणलं मी तुम्हाला, डी कॉर, डेकोर म्हणजे कॉर्पोरेशन. कॉर्पोरेशन म्हणजे महामंडळ असतं आणि इथं महामंडळ म्हणजे एमआयडीसी. या अधिनियमाच्या कलम 3 अन्वये स्थापन झालेलं. ई डी सांगितलं मी तुम्हाला, ई फॉर डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट म्हणजे विकास. त्याच्यात कशाचाही समावेश होतो, फक्त खनिकर्माचा समावेश होत नाही. एफ एफ फेवरेट असणारे इंजिनिअरिंग. इंजिनिअरिंग इंजिनिअरिंग म्हणलं रे म्हणलं की फक्त ये जा आणि पाणी पुरवठा हे लक्षात ठेवायचं. इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी. जी जी आय इंडस्ट्रियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया, इंडस्ट्रियल एरिया म्हणजे औद्योगिक क्षेत्र. बघा, काल माझ्याकडे कायदा आलेला आहे. काल कायदा आल्यानंतर आपण आज त्याला लगेच अतिशय सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतोय.
एच फॉर हाऊसिंग इथं लक्षात ठेवायचंय. हाऊसिंग म्हणजे वसाहत असते, पण इथं ऍक्च्युली तसं नाहीये. तर इथं आहे इंडस्ट्रियल इस्टेट. इंडस्ट्रियल इस्टेट म्हणजे औद्योगिक वसाहत. औद्योगिक आय आय म्हणजे इंडिकस. इंडिकस म्हणजे इंडिका आहे. इंडिका कशासाठी? ये जा करण्याची साधनं. है ना? मीन्स ऑफ ऍक्सेस असं याच्यामध्ये आय मध्ये वापरलेलं आहे, पण आपल्या पद्धतीनं ते वापरा. आय जे जे फॉर जागा. जागा म्हणजे प्रिमायसेस. है ना? आणि प्रिमायसेस मध्ये सगळ्याच गोष्टीचा समावेश होतो. बांधलेल्या न बांधलेल्या इमारतीला जोडून असणारं वगैरे वगैरे सगळं. जे के म्हणजे विहित असतं, आणि एल फॉर लँड, आणि त्याच्याशी हित संबंधित व्यक्ती. जागा आणि सॉरी जमीन आणि हित संबंधित व्यक्ती. आता याच्यावर काय आयोग प्रश्न विचारू शकता? आता वेगळा काय प्रश्न आयोग विचारणार आहे? एवढ्या गोष्टी त्याच्यात झाल्यानंतर त्याच्यात काही राहतच नाही. ओके. तर म्हणजे ज्याला कोणाला वाटतं की 2-4 दिवसामध्ये, 8 दिवसामध्ये सुद्धा व्यवस्थितपणे अभ्यास होऊ शकतो आणि एक एक प्रश्न, एक एक मार्क आपल्याला महत्वाचा असतो, आणि माझ्या ह्याच्यातून जर तुम्हाला एक जरी मार्क मिळाला, एक जरी म्हणतोय मी, म्हणजे तुम्ही त्याला 2 ची स्पीड, 1.5 ची स्पीड ठेवून ते बघू शकता. म्हणजे 10 तारखेपर्यंत इतर सगळा अभ्यास झालेला असतो. कायदा जर 40 मार्काचा असेल, तर कायद्याकडे थोडंसं 2-4 दिवसामध्ये मी संपवलं, 2-4 दिवसामध्ये तुम्ही संपवलं तरी जूनला सगळं संपून जातं. मी म्हणतोय 5 जुलैपर्यंत जरी संपवलं तरी पुढच्या ह्याच्यात 2-3 मार्क जरी तुमचे वाढले, मी असं म्हणणार नाही की 40 पैकी 40 मार्क याच 20 दिवसात मिळणार आहेत. पण एखाद्यानं जर म्हणलं मला 40 पैकी 40च पाहिजेत, तर आणि बॅचचा जर त्यांनी व्यवस्थितपणे वापर करून घेतला, तर 101% तुमच्या वाचण्यामध्ये आणि माझ्या शिकवण्यामध्ये फार मोठा फरक असतो. हे वारंवार विद्यार्थी सांगत आलेले आहेत. कारण काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न मी करत असतो. सोपं करण्याचा म्हणा, वेगळं म्हणण्यापेक्षा सोपं करण्याचा प्रयत्न करत असतो, आणि सोपं करून देत असताना ते एकदम ज्यूस सारखं आपण दिलेलं असतं. ओके. चलो, धन्यवाद. मंडळ आभारी आहे.